हाय हॅलो फ्रेंड्स, चला आज माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मिठाचं भरलेलं खारं कारलं. याची रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे. हे पहा, हे कारले आहेत, ते मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत आणि याला आता आपण मिठाच्या पाण्यामधून एक उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे त्यामधील जो कडूपणा असतो तो कमी होतो. त्यासाठी आता मी एक पातेल्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यात आता ही कारले टाकणार आहोत आपण. हे पहा, आपलं पाणी असं छान उकळलेलं आहे. तर त्यामध्ये आपण हे कारले आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत. मीठ टाकल्याने त्याचा कडूपणा जो आहे तो कमी होतो. आणि हे कारले आपण यातून उकळून घेणार आहोत मिठाच्या पाण्यातून, कडूपणा कमी होण्यासाठी. हे आता 2 मिनिटं असेच यामध्ये उकळून घ्यायचे. गॅस फुल मोठा ठेवायचा आहे, फुल करून, आणि 2 मिनिटासाठी आपण असंच उकळून देणार आहोत यामध्ये पाण्यामध्ये. त्यामधला कडूपणा कमी होण्यासाठी मीठ टाकून हे उकळून घ्यायचे. तर चला आपण आता यासाठी काय काय मसाले लागणार आहोत ते पाहूया. हे पहा, आपले असे 2-3 मिनिट झालेले आहेत आणि आपलं कारलं असं छान असं मिठाच्या पाण्यात उकळलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे उकळलेलं पाणी आहे ना, हे पूर्णपणे आपण काढून टाकायचं आहे. त्यामुळे आपला जो कारल्यातली कडूपणा असतो ना तो कमी होतो आणि त्यामुळं कारल्याला टेस्ट पण खूप छान येते भाजीला. तर आपण आपलं पाणी काढून घेऊया. तर हे पहा, मी पाणी पूर्ण असं काढून घेतलेलं आहे. तर आता आपण यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करूया. आणि त्यामध्ये काय काय मसाले लागणार आहेत ते सांगते मी तुम्हाला आता. हे पहा, त्यासाठी लागणारे मसाले इथे मी काढून घेतलेले आहेत. सुकं खोबरं आहे बारीक केलेलं, हळद, मीठ, बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट, आणि इथे गरम मसाला मी आहे, त्यामध्ये धना पावडर बारीक केलेली आहे. हे सर्व मसाला यामध्ये आहे. गरम मसाला, धना पावडर घरी कुटलेला आहे, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि ते अर्धा लिंबू घेतलेला आहे पिळण्यासाठी. अद्रक लसूण घरी कुटलेला अद्रक लसूण आहे, त्याची पेस्ट आहे. आता हे सर्व मसाले आपण एकत्र करणार आहोत. आता हे सर्व मसाले आपण असं एकत्र करून घेणार आहोत. त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट आणि हे जे अर्ध लिंबू आहे ते यामध्ये मी पिळणार आहे. लिंबाच्या रसाने कारल्यातील कडूपणा अजून कमी होतो. त्यामुळे हे कारलं असं खाण्यासाठी खूप छान असं चटपटीत, कडूपणा तर पूर्ण निघून जातो याचा. त्यामुळे तुम्ही लिंबू हे आहे ना नक्की पिळा त्यामध्ये. लहान मुलंसुद्धा हे कारलं खातील. असं कारल्याची रेसिपी आहे. खूप टेस्टी असं होणार आहे कारलं, खारं कारलं मिठाचं भरून केलेलं. हे असं मस्त असं मिसळून घ्यायचं आहे. हा पहा, आपला कारल्यामध्ये भरायचा मसाला आहे तो तयार झालेला आहे. यामध्ये आता थोडंसं आपण पाणी घालणार आहोत. थोडासा घट्टपणा येईल एवढं पाणी घालायचंय. सर्व मसाला असा सर्व मस्त असा मिसळून घ्यायचा एकत्र. मीठ, हळद वगैरे सर्व, खोबरं, धने पावडर आणि शेंगदाण्याचा कूट, हा सर्व एकजीव करून घ्यायचा आहे. हा पहा, किती सुंदर असा मसाला झालेला आहे. आता हे जो मसाला आहे तो आपण त्या कारल्यामध्ये भरणार आहोत. हे पहा, ते कारलं आहे, तर यामध्ये आपण असा हा मसाला पूर्ण असा भरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण सर्व कारल्याच्या ज्या फोडी आहेत वापरून घेतलेल्या, यामध्ये हा मसाला भरूया. असा भरायचा आहे. सगळ्याच आपण फोडीमध्ये मसाला भरून घेऊयात. हा पहा, मस्त असा सर्व कारल्यांमध्ये मसाला भरलेला आहे. आणि हा जो राहिलेला मसाला आहे तो आपण तेलामध्ये परतणार आहोत. हे पहा, किती सुंदर दिसते. आता याला आपण फोडणी देऊया. तर आता त्यासाठी इथे मी पहिले कढई गरम करायला ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल आपलं छान असं गरम झाल्यानंतर
थोडीशी मोहरी आणि जिरे छान असं तडतडून द्यायचं आहे. जिरे मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडल्यानंतर हा जो आपला राहिलेला मसाला आहे तो घालायचा आहे तेलामध्ये. हा थोडासा परतून घेतल्यानंतर लगेच ते भरलेले कारले यामध्ये घालायचे. सर्व कारली मी तेलामध्ये घातलेली आहेत. आता हे छान असे आपण परतून घ्यायचे तेलामध्ये. या 2 मिनिटं हे असेच थोडं तेलामध्ये ठेवून द्यायचे आपण असं झाकण टाकून. दोन मिनिटं कमी गॅसवर ठेवायचे आहे. त्यानंतर थोडंसं मसाल्याचं पाणी आहे ते त्यामध्ये टाकणार आहोत. 2 मिनिटानंतर आपण हे उघडून बघूया. मस्त असं तेलामध्ये मसाला परतला गेलेला आहे. याला आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक केलेली कोथिंबीर थोडीशी. आणि हे असं 2 मिनिट आपण कमी गॅसवरती झाकून ठेवणार आहोत. आपले 2 मिनिट झालेले आहेत तर बघूयात आपली भाजी. वाव, मस्त अशी आपली भरलेल्या कारल्याची भाजी बघा किती छान अशी झालेली आहे. थोडंसं खालीवर करण्याचं आहे याला. शिजले का बघूयात. मस्त असे शिजलेलं आहे कारलं बघा. आता ही आपण एका डिशमध्ये खाण्यासाठी काढूयात भाजी. हे पहा किती छान अशी झालेली आहे भाजी. गॅस बंद करूया. खाण्यासाठी आपली कारल्याची भाजी तयार आहे. आता ही भाजी आपण एका डिशमध्ये काढूयात. हे पहा मस्त अशी भरलेले खारं कारल्याची रेसिपी आपली करून तयार आहे. किती सुंदर दिसते बघा. खाण्यासाठी तर एक नंबर लागतं हे कारलं. लहान मुलं पण खूप आवडीनं खातात कारण यामध्ये खारट मिठामुळे आणि लिंबामुळे पण याचा कडूपणा कमी झालेला असतो. त्यामुळे हे कडू काहीच लागत नाही. अशा प्रकारची रेसिपी तुम्ही पण नक्की करून पहा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नक्की अशा प्रकारचं कारल्याची भाजी तुम्ही पण करून पहा. थँक्यू.